नमस्कार, आपण पाहतात NK डिजिटल मीडिया न्यूज चॅनल। एकनाथ खडसे लवकरात लवकर भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता। लवकरच होईल, पण कुठं अडले, कुठं नेमकं कुठेच काय अडलेलं नाही, माझ्यामुळे अडलेलं आहे। तुमची अजून इच्छा नाही जायची? योग्य वेळी मी जाणार आहे। तुमची अमित शहांची भेट झाली सांगितलं जात आहे। हो, अमित शहांची माझी भेट झाली, नड्डाजींची भेट झाली, वरिष्ठ नेत्यांची भेट झाली, गडकरी साहेबांची भेट झाली। मागच्या आठवड्यामध्ये साऱ्यांना मी भेटलो। भेटीगाठी आता आहे, भाजपमध्ये जाण्याच्या याच्यामध्ये तर होणारच आहे। मग गिरीश महाजनांकडनं काही त्याच्यात आडकाठी आणली जाते असं सांगितलं जातं, चर्चा तशा काय? नाही, वरिष्ठ आहेत गिरीश महाजन कोण? अमित शहा नड्डाजींची जर परवानगी असेल आणि देवेंद्रजीची संमती असेल तो कोण अडवू शकतो? पण मग देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात काय बोलणं झालं? त्यांनी सांगितलं वारंवार, मी काही कुणाला अडवलेलं नाही, माझी संमती आहे। भाजप जर विस्तारात असेल, वाढत असेल, भाजपला मदत असेल तर माझी तयारी असं देवेंद्रजींनी वारंवार सांगितलेलं आहे। चला सर, एक व्हिडिओ जो आहे तो सध्या मिळालेला आहे। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमधून जातानाचा व्हिडिओ समोर आला आहे। एक वेगळ्या चर्चा राजकीय सुरू झाली आहे। नाही, तुम्हाला आता इथून जाताना दुसरी जगात त्या चर्चेला काही अर्थ नसतो। असं नेहमीच एकत्र जात असतो आपण विधानसभेमध्ये किंवा विधानसभेच्या बाहेर। ज्यावेळेस एकत्र नेते जात असतात तर त्याचा अर्थ असा नाही की काहीतरी त्याच्या माध्यमातून नवीन काही निर्णय होणार आहे। तुम्ही ओबीसी नेते आहात, मराठा ओबीसी वाद पेटलेला, त्यावर काय सांगता? वारंवार आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायला हरकत नाही, आणि त्यामुळे ओबीसीचं आरक्षण और बता, कैसा चल रहा है तेरा क्रिप्टो शेयर? ठीक ही है, अभी तो मार्केट बहुत वॉलेटाइल हो गई है। मार्केट तो बढ़ जाएगा यार, तो दिल छोटा मत कर। वो तो बढ़ेगा ही। वैसे तू इन्वेस्ट क्यों नहीं करता इन सब में? रातों रात प्रॉफिट हो सकता है। बात एक रात की नहीं है ना दोस्त, लॉन्ग टर्म की। पापा कैच। अब मैं बैचलर नहीं हूँ ना, इसका पापा हूँ, तो पूरी फैमिली के बारे में सोच समझ कर ही इन्वेस्ट करता हूँ। जैसे फ्यूचर जनरली का लॉन्ग टर्म इनकम प्लान, जहाँ पॉलिसी लेते ही इनकम आनी शुरू हो जाती है। समझा? समझ गया भाई। ये फ्यूचर जनरली का कौन सा प्लान बताया? लॉन्ग टर्म? फ्यूचर जनरली लॉन्ग टर्म इनकम प्लान देता है 6 गुना तक की टैक्स फ्री रिटर्न की गारंटी, और साथ ही साथ अगले महीने से इनकम पाने का ऑप्शन भी, ताकि दुनिया भले ही ऊपर नीचे हो मगर फाइनेंशियल सिक्योरिटी हमेशा बरकरार रहे। नीचे दिए लिंक पर क्लिक करके आज ही अपनी फैमिली को लॉन्ग टर्म के लिए सिक्योर करें, क्योंकि सबके लिए पापा, पापा के लिए हम। फ्यूचर जनरली इंडिया लाइफ इंश्योरेंस, भरोसा पापा जैसा। पुणे ड्रग्स प्रकरणी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पावसाळी अधिवेशनात स्पष्टीकरण। आणि त्या ठिकाणी व्हिजिट्स मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। जेव्हा आपली चर्चा होईल, चर्चेच्या उत्तरात मी आकडेवारी सहित ते सांगेन, पण ते आपण निश्चितपणे केलं। जिल्ह्याच्या समित्या तयार झालेल्या आहेत, समित्यांच्या बैठका त्या ठिकाणी ज्या काही आपण अँटी ड्रग कमिटीज आहेत त्याच्या बैठका देखील त्या ठिकाणी झालेल्या आहेत। आणि ATS नोडल तर त्याच्यामध्ये जे काही केंद्र सरकारचं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे, पण ATS ला याकरता त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व केलेला आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्या हे लक्षात आलं की जे काही विशेषतः कंटेनरने ड्रग्स पाठवायचे असा एक प्रयत्न 3-4 वेळा झाला, आणि वरती वेगळ्या गोष्टी आणि खाली कंटेनरमध्ये त्या ठिकाणी ड्रग्ज, अशा प्रकारचा जो विषय लक्षात आला। आणि हे विशेषतः आपल्या आजूबाजूच्या देशातनं जे पुश होत आहे, आणि म्हणून याला शेवटी कुठेतरी टेरर फंडिंगशी देखील याचा संबंध आहे, म्हणून ATS ला देखील याच्यामध्ये आपण जोडून घेतलेलं आहे। केंद्र सरकारनेच ते केलेलं आहे, ATS ला देखील त्या ठिकाणी आपण जोडून घेतलेलं आहे। आणि अशा प्रकारे हे जे कंटेनर्स वगैरे आहेत, आता आपल्या पोर्टवर आतापर्यंत याची आधुनिक एक्सरे मशीन नव्हती, ती पण मशीन आता आलेली आहे। त्यामुळे प्रत्येक कंटेनर हा ज्या मशीनच्या माध्यमातून ड्रग्ज डिटेक्ट करता येतात अशा मशीनचा एक्सरे झाल्याशिवाय आता बाहेर जाऊ शकत नाही।